आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगङ्काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्। आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम् आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम् आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्। अशा प्रकारे त्यांचेच आशीर्वाद घेऊन, रामांचे आणि ऋषींचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करू। या ठिकाणी रामांचे जे प्रश्न सुरू आहेत ते प्रश्न आपल्याला खूप आवडत आहेत आणि ते प्रश्न मोठे गहन जरी असले तरी असं वाटतंय की आपल्याच मनातले प्रश्न विचारले जातात आहे आणि तरीही प्रश्नांचं समाधान होत नाही। प्रश्नांचं समाधान होत नाही। जसं आपण म्हणतो, एखादा सोन्याचा गोळा समोर ठेवला एखाद्या व्यक्तीच्या आणि म्हटलं की हा सोन्याचा गोळा पाहून जितका आनंद होणार नाही तितका आनंद त्याच्या दागिन्यांनी होतो। जितका आनंद सोन्याच्या गोळ्यांनी होणार नाही, आनंद घेऊ, सोन्याचा गोळा हातात घेऊ, पण हातात घेऊन त्याचा आपल्याला काही उपयोग नाही असं वाटतं आपल्याला। त्यामुळे आपण त्याचा उपयोग घेऊ शकत नाही मनापासून। मग आपण काय म्हणतो की त्याचे दागिने, एखादी अंगठी झाली, एखादा गळ्यातलं झालं, एखादं कानातलं झालं तर आम्हाला जास्त आनंद होतो। तसा प्रकार आहे। सोनं आहे माहिती आहे, अतिशय छान आहे, सगळं माहिती आहे, पण ते ज्ञान जे आहे ते ज्ञान मनामध्ये बसत नाही, कारण त्याला साध्या स्वरूपात आणि या उदाहरणांसकट आम्हाला पटेल असं सांगायचं असतं। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या योग वसिष्ठामध्ये गुरूंनी रामांना सांगितल्या आहेत। म्हणजे राम विचारतायत, गुरु सांगतायत, प्रश्न आपले आहेत आणि आपल्या मनातल्या शंका दूर करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। आता जेव्हा रामाने त्यांना विचारलं की विचारांच्या योगाने, ज्ञानामुळे चित्त शांत होतं असं जेव्हा त्यांनी मागच्या भागामध्ये सांगितलं, तर त्यांनी आपल्याला तुर्या आणि तुर्यातीत अवस्थेबद्दलचं थोडंसं ज्ञान दिलं। आता आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा असा हा माझा व्हिडिओ आहे, तो खरंच सगळ्यांनी वाचा। ह्यामध्ये आपण जास्त त्याबद्दल निरूपण करू शकत नाही, कारण आपल्याला पुढे कथा करायची आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तो जर बघितला तर या सगळ्याच्या 4 अवस्था अति व्यवस्थित विश्लेषण करून त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, त्या एकदा ऐकल्या तर पुढची ही अवस्था आपल्याला कळू शकेल। आणि त्यांनी तुर्यातीत अवस्था म्हटलंय। तुर्या अवस्थेपेक्षाही पुढची अवस्था जी आहे त्या अवस्थेबद्दल गुरु वसिष्ठांनी रामांना सांगितलंय। केवळ सानिध्यामुळे वस्तूचे प्रतिबिंब दाखवण्याला आरसा कारण होतो, त्याप्रमाणे विषयांच्या संवेदनाला चिन्मय परमात्मा कारण होतो। ज्याप्रमाणे वृक्षाचे बीज, अंकुर, पाने, फुले, फळे अशा क्रमाने परिणत होतं, त्याप्रमाणे चिन्मात्र ब्रह्म, जीव, चित्त इत्यादी क्रमाने मन होतं। आता अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे चांगलं, आता वाटायला लागलं, विश्वास आहे, शब्दांवरती विश्वास आहे, गुरूंवरती विश्वास आहे, बोलणाऱ्यावरती पण विश्वास आहे। त्यामुळे कमीत कमी आपलं मन तयार तरी झालं ज्ञान घ्यायला। आता वेदांत आपण जे म्हणतो वेद, आणि वेद समजायला कठीण असल्यामुळे पुढे पुराणांची रचना झाली। पुराणांची रचना का झाली? कारण वेदांचं ज्ञान कळत नव्हतं, संस्कृत आहे, शब्द कठीण आहेत आणि हे कळत नसल्यामुळे व्यासांनी पुराणांची रचना केली आणि पुराणांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगून, कथा सांगून त्यांनी आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला। म्हणजे शेवटी तेच आहे, ज्ञान जे प्युअर आहे ते गळी पडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय हे ऋषी करत असतात। आता हे जे ब्रह्म, जीव, चित्त इत्यादी शब्द त्यांनी वापरले ते अगदी साध्या शब्दामध्ये आत्मसाक्षात्कार व्हावा यामध्ये अगदी खरंच स्पष्ट होतात आहे। तर तो एकदा वाचेल, ऐकला तर इथे आपला वेळ जाणार नाही आणि तो ऐकायचा। मग आता त्यांनी म्हटलं आजच्या कथानकाला, आजच्या भागाला सुरुवात करते, बीजवृक्ष आणि दृष्टांताची मर्यादा। बीजवृक्ष, दृष्टांताची मर्यादा यावर रामाने शंका विचारली, भगवन, बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असणाऱ्या वृक्षाचे आणि त्या बीजाचे ज्ञान आपल्याला झाले किंवा न झाले तरी वृक्षाला उत्पन्न करणारी बीजाची ती शक्ती कुंठित होऊ शकत नाही। राम पूछ रहे गुरु वशिष्ठ को, हमें मालूम हुआ अगर नहीं हुआ हमें क्या फरक पड़ता है? मालूम होने से हमें क्या फायदा होने वाला है? हेच प्रश्न आपल्या मनात आहेत की नाही? ज्ञान, आताच बोलली की ज्ञान आहे, सोन्याचा गोळा आहे, हातात घेऊन आम्हाला काय फरक पडणार आहे?
आम्हाला जर काही सोन्याचा दागिना असेल तर त्या दागिन्यामध्ये आवड आहे, कारण ते दागिने घालण्यात आम्हाला आवड आहे, त्याचा आनंद आम्ही घेऊ शकतो. पूर्ण सोन्याच्या गोळ्याचा आम्ही काही करू शकत नाही. नुसता भुईला भार होतो, घरामध्ये आणून ठेवलं तरी आम्हाला आनंद होत नाही. मग ते बीज आहे त्या सूक्ष्म रूपामध्ये, त्या बीमधून एवढा मोठा झाड निर्माण होतं. हे याचं ज्ञान आम्हाला असलं काय किंवा नसलं काय, त्यांनी काय फरक पडतो? हमें क्या फरक पडने वाला है? त्याप्रमाणे चित्तरूप पावलेल्या जगाचे व ब्रह्माचे तत्वता ज्ञान झाले किंवा न झाले तरी त्यामुळे चित्तरूपी जगाची पुन्हा पुन्हा उत्पत्ती वाढ जर थांबू शकत नाही असे असेल तर सर्व तत्वज्ञान निष्फळ ठरेल. हमें मालूम हुआ नहीं हुआ उससे क्या फर्क पड़ा? कितने ही जीव ऐसे हैं जो ज्ञान बिना लेते ही चले गए, क्या फर्क पड़ा? क्यों लेना है हमें ये ज्ञान? हमें ये ज्ञान लेने की ज़रूरत क्या है? बीज में से वो जो उत्पत्ति हो रही झाड़ की, वो हमें समझे या न समझे, हम कुछ कर नहीं सकते उसमें. झाड़ आने वाला है, एखादा झाड़ मर जाने वाला है, हमें क्या फरक पड़ता है? वो वृक्ष का कारण है, हमें क्या करना है? आपल्या मनात असंच येतं ना, काय करायचं आहे आम्हाला हे ज्ञान घेऊन? याचं उत्तर द्या ना. जे आहे आपल्या परीक्षांमध्ये तसंच होत आहे ना. आपण जेव्हा शिकतो आणि परीक्षेपुरतं जेव्हा शिकतो तेव्हा असं वाटतं हे जे आपण लिहितोय, हे जे आपण करतोय त्याचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे? पण एक सांगून दिलाय कोणीतरी आपल्याला की हे जर शिकले, तुम्हाला जर पदवी मिळाली तर तुम्हाला या या प्रकारची नोकरी तुम्ही करू शकता. हे सांगितल्यामुळे आपण ते ज्ञान घेतो ना. ते ज्ञान घेण्याचं कारण भलेही ते उपयोगी नसतं बरेचदा, पण ते ज्ञान घेतल्याशिवाय, तेवढं शिक्षण घेतल्याशिवाय आपण जर पुढे जाऊ शकत नाही निश्चित आहे, तर मग आपण ते ज्ञान घेतो. मग तर हे जे ज्ञान आहे बीजामधून झाडाची उत्पत्ती, याचा काय फरक आहे? उत्पत्ती वाढ आपण थांबवू शकत नाही आणि आपण वाढ करू शकत नाही, तर त्याचा उपयोग काय? वसिष्ठांनी रामाच्या शंकाचे निरसन केले. बीज आणि वृक्ष यांचे ज्ञान व्यावहारिक भेदबुद्धीच्या आधारावर आहे. व्यावहारिक भेदबुद्धीच्या आधारावर, त्यामुळे त्यांचे मूळ तात्विक आणि अखंडित रूप व्यक्त होऊ शकत नाही. आता हे व्यावहारिक जगावरती जे ज्ञान आहे, हे ज्ञान व्यावहारिक भेदबुद्धीवर आहे. आपल्याला असं वाटतं की ज्ञान वेगळं आहे, हे याच्यावर असल्यामुळे त्याचं अखंडित रूप व्यक्त होऊ शकत नाही. आता उदाहरणार्थ एखाद्यांनी सांगितलं, आता आपण रामाबद्दल बोलतोय, वसिष्ठांचं आहे, रामाचं स्वतःचं असल्यामुळे आपण जर म्हटलं की रामाची उपासना करा आणि राम हे सगुणामधलं रूप तुमच्यासमोर उभं केलं कोणी? आपल्या गुरूंनी, आणि सांगितलं रामाची उपासना करा. पण रामाची उपासना करता करता काय होतं? रामाच्या सगुण रूपामध्ये उपासना करता करता आपण त्यामध्ये गुंतून जातो. त्यामध्ये आपल्याला असं वाटायला लागतं त्याची पूजा, त्याची मूर्ती, त्याला देणं, त्याच्याशी घेणं, हे सगळं ह्याच्यापुरतंच मर्यादित आहे. कारण बुद्धीला पटवण्यासाठी त्यांनी सगुणाची उपासना सांगितली ना. पहिल्यांदा तुम्ही ह्याची उपासना करा. तुम्ही जा पंढरपूरला आणि पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्या. विठोबा पंढरपूरला आहे असं त्यांनी सांगितलं. राम हा सगुण रूपात मूर्तीमध्ये आहे असं सांगितलं. कारण आपली बुद्धी ना एकदम निर्गुणाकडे जाऊ शकत नाही. आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत की नाही. आपल्या बुद्धीला मर्यादा असल्यामुळे त्यांनी एक एक असं उदाहरण दिलं. जसं संत म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, त्यांच्याशी तर स्वतः विठ्ठल बोलत होते. विठ्ठल बोलत असताना सुद्धा जर त्यांना सांगितलं होतं की विठ्ठलानी म्हटलं, बाबा रे मला मूर्तीत बघू नको, तू बाहेर निघ. स्वतः विठ्ठल बोलत असताना त्यांनी सांगितलं फक्त मूर्तीकडे बघू नको, तू बाहेर निघ, सगळ्या जगाचा अनुभव घे आणि जिकडे तिकडे तुला सगळीकडे जेव्हा मी दिसीन तेव्हा या मूर्तीचं फलित आहे. नाही तर तू नुसता मूर्तीची पूजा करत राहशील आणि माझ्याशी बोलशील तर माझं एवढं रूप नाही आहे. मी सगळ्या चराचरात भरलेलो आहे. म्हणजेच लोकांचं सुख आणि दुःख रामांना आपलं वेगळ्या पद्धतीने पाहता येईल ना, म्हणून वसिष्ठ त्यांची तयारी करतात आहे. आपल्याला आपल्या दुःखाकडे साक्षीभावाने बघायचं आहे, रामांना सगळ्यांच्या दुःखाकडे साक्षीभावाने बघायचं आहे, रामांना सगळ्यांचा विचार करायचा आहे. त्यामुळे ते सांगतात आहे छोट्या गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करू नको. छोट्या गोष्टी म्हणजे तात्विक आणि अखंडित रूप जर तुला कळायचं असेल तर त्यासाठी छोट्या छोट्या बुद्धिभेद आहे हा फक्त, की ह्या मूर्तीत आहे आणि त्या मूर्तीत आहे. आपल्या वेदांमध्ये सांगितलं आहे की जो एकच आहे परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक एकच आहे. फक्त आपल्याला समजण्यासाठी हे छोटे छोटे भाग केले आहेत की जेणेकरून हे समजलं की त्यातूनच तुमची बुद्धी मोठी होईल, प्रगल्भ होईल आणि मग तुम्ही मोठा विचार करू शकता. सर्वेपी सुखीनः सन्तु असं म्हणू शकतो. नाहीतर तोपर्यंत फक्त आपला रामाची उपासना करा आणि त्याच्या उपासनेमध्ये दिवस रात्र घालवा. प्रत्यक्ष समाधान मिळत नाही, कारण फक्त मूर्तीत राम नाही आहे.
हे जेव्हा समजवायचं असतं तर ते मग त्यामुळे परंतु ब्रह्म आणि जग यांच्या एकरूपाने जे ज्ञान व्हायचे असते ते अभेदात्मक आत्मसाक्षात्काराच्या रूपाने आहे. आत्ताच म्हटलं आत्मसाक्षात्कार हा व्हिडिओ ऐकला ना तर ह्या गोष्टीचं आणखी स्पष्ट कल्पना येईल. कारण ते 4 भागामध्ये वर्णामध्ये मी वर्णन केलं आहे. त्या वर्णनातून आपल्या बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट होतात. मग त्यांनी म्हटलं चैतन्य तत्वाचा प्रत्यक्ष प्रतीतीचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. जसं नामदेवांना सांगितलं बाबा रे फक्त माझ्याकडे बघू नको. रामदास स्वामींनी म्हटलं की मी विठ्ठलाच्या दर्शनाला जात नाही, कारण माझा राम माझ्याजवळ आहे, माझ्या मनात आहे आणि मी रामाची उपासना करतो. पण जेव्हा ते पंढरपूरला गेले त्या ठिकाणी येथे का उभा श्रीरामा असं म्हटलंय, म्हणजे तिथे सुद्धा त्यांना श्रीराम दिसला. हे मोठं तत्व जाणण्यासाठी समर्थ असे वेगवेगळे उदाहरणं देतात. संत आपल्याला वेगवेगळे उदाहरणं देतात की फक्त एका छोट्याशा तात्विक रूपात मी नाही आहे. हे सोन्याचा जो गोळा आहे त्या सोन्याच्या गोळ्यापासून नथही बनते, अंगठीही बनते, आणि बांगडी बनते, असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनतात. सोनं हे मूळ जरी असलं तर यापासून, पण या मूळ तत्वापासून सोनं खरं आहे इथपर्यंत न्यायचं आहे ना. आनंद सोन्यातूनच मिळतोय. दागिन्यांमधून तो थोडासा व्यक्त होतो, कारण की तो आपल्याला आवडतो, आपल्या बुद्धीला पटतो. आपल्या बुद्धीला ते दागिना पटतो, त्यामुळे आपली बुद्धी आणि मन त्या दागिन्यांमध्ये गुंतलेलं आहे. त्यामुळे तो दागिना जास्त आवडतो. मूळ सोनं आपल्याला आवडत नाही. तसा वेद आपल्याला आवडत नाही, पण वेदांपासून निघालेल्या गोष्टी आपल्याला आवडतात. आणि मग एकदा त्या गोष्टी आवडल्या की त्या गोष्टी रूपाने हळूहळू हळू आपल्या बुद्धीला हे वर नेतात. असा अर्थ आहे ना सरळ सरळ. कारण आपल्याला जसं झेपेल तसं ज्ञान त्यांना द्यायचं आहे. एकदम पूर्णपणे त्यांनी जर सांगितलं असं आहे तसं आहे, जगन मिथ्या असं म्हटलं, कुणाला पटणार आहे. त्यामुळे हमारे बुद्धि के लेवल पर हमें वो समझता नहीं. जो सत्य है हमारे बुद्धि के लेवल पर हमें जब प्रतीति आती नहीं तब बता रहे वो, त्याला बीजवृक्ष ज्ञानाचा न्याय लागू पडत नाही. त्यामुळे बीजवृक्ष ज्ञानाचा जो न्याय आहे की बीजापासून वृक्षाची उत्पत्ती होते, ते तुम्हाला नाही कळलं तरी चालणार आहे. सोन्याचा गोळा, सोन्याची वीट, सोन्याचा नगेट आहे हे कळो न कळो, किती आहे सोनाराजवळ. आपल्याला जो दागिना दिला तो 3 तोळ्याचा दागिना दिला, प्रत्यक्षामध्ये सोनं आहे. ते सोनं कसं आहे, ते लखलखीत आहे, खरं हे ज्ञान कळायची गरजच नाही आहे. सोनं म्हणजे सोनं. सोन्याचे गुणधर्म तुम्हाला सांगितले. सोन्याला पैसा जास्त जाईल पण टिकेल आयुष्यभर, त्याला रिसेल व्हॅल्यू आहे. जे काही तुम्हाला तो सोनार माहिती देईल त्याबद्दल आपण खुश आहे ना, कारण आपली बुद्धी तेवढंच ऐकायला तयार आहे. प्रत्यक्षामध्ये मोठ्या त्याच्याजवळ असलेल्या याची तुम्हाला तो न्याय लागू नाही पडत. पटलं का आता? तो न्याय कुणाला लागू पडतो? आणि जर एखाद्याचा वेदांताचा अभ्यास झाला, एखाद्यांचा गुरुकृपेने अभ्यास झाला तर तो न्याय समजेल. त्यामुळे तो प्रश्न मी आता तुला नंतर समजावून सांगतो आणखी पद्धतीने. आता सध्या तू हे लक्षात घे की दागिन्यांमध्ये जर आवड आहे तर दागिने हे सोन्याचेच आहेत आणि सोन्याच्या शिवाय दागिने चांगले नाहीत. दागिन्यांमध्ये जे सोनं आहे ते सोन्याबद्दल इच्छा नको करू तू की ते सोनं काय आहे आणि कसं, तसं नाही. पण ज्या सोन्यामधून ते तयार झाले त्या सोन्याला काही विशेष किंमत आहे की नाही. इतर धातूपेक्षा सोन्याच्या धातूचे बनलेले दागिने विशेष आहेत. एवढं लक्षात घे. मूळ सोन्याचं काय आहे, त्याचे गुण काय आहे, त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. होतं की नाही? छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं सांगतायत की नाही. मोठा सिद्धांत मला तुला सांगायचा आहे, पण तो असं करत असताना आधी तुला जे आवडतं त्यामध्ये लक्ष दे. तुला जे आवडतं त्याप्रमाणे. म्हणून त्यांनी म्हटलं की बीजवृक्ष ज्ञानाचा न्याय लागू पडत नाही. ज्याप्रमाणे उदाहरण दिलंय, ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशामुळे नानाविध रूपांची शोभा स्पष्टपणे दिसते, त्याप्रमाणे अनुभव घ्यावा. तसे ब्रह्माचे स्वरूप चिन्मय, सत्यात्मक, भेदरहित, अनंत आहे याचा अधिकाधिक भेद होत जातो. ज्या ठिकाणी प्रकाश पडतो, जिसके ऊपर प्रकाश गिरता है वो प्रकाश से हमें समझ में आता है ये वस्तु क्या है. अगर वहाँ पे प्रकाश नहीं है, अगर वहाँ पे अंधकार है तो हमें वो स्पष्ट दिखता नहीं. हे जर व्यवहारातलं उदाहरण आहे तर आमच्या मनामध्ये अज्ञान आहे हे मानलं पाहिजे ना. आमच्या बुद्धीला ते झेपत नाही आहे ना. आमच्या बुद्धीला न झेपणारे असेल ते अज्ञान असेल तर ज्ञान स्पष्ट कसं होईल. मनामध्ये अज्ञान आहे, समजतच नाही. जन्मल्यापासून ह्या सगळ्या गोष्टींचं जर आम्हाला माहितीच नाही काही, तर त्याचा विचार सध्या करू नको. एवढा मोठा ग्रंथ पुढे सरकणार आहे, त्या ग्रंथामध्ये वेगवेगळी उदाहरणं देतो. आता एक कर्कटी राक्षसीची जी कथा सुरू होणार आहे ना, त्यामध्ये तर मन रंगून जाईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. ही सुरुवातीची जरा ब्रह्मतत्वाची गोष्ट आहे.
पुढे त्यांनी जे हळूहळू आपल्यासारखा अनुभव घेत ती राक्षसी कशी जाते असं जेव्हा सांगतात कर्कटी राक्षसी, तेव्हा माणसाला खरंच समाधान मिळतं. म्हणजे सोन्याच्या दागिन्यांमध्ये जसं समाधान मिळतं, सोन्याला सोडून, सोनं नको आम्हाला, सोन्याच्या गोळ्याबद्दल माहिती नको, वेदांबद्दल मला माहिती नको, पण वेद माझ्यासाठी काय सांगतात आहे ह्यामध्ये मला लक्ष द्यायचं आहे की नाही. त्यामुळे म्हणतात ते मोठा जो तत्वज्ञान आहे की बीजवृक्ष ज्ञान, बीजवृक्षाचं जे ज्ञान आहे त्याबद्दल सध्या लक्ष देऊ नको. आता मी छोटं छोटं सांगतो, मग ते जेव्हा तुला हळूहळू हळू तुझ्या बुद्धीला पटेल, तुझं मन त्याच्याकडे आकर्षित होईल. क्या सच है क्या झूठ है, ये झूठ क्यों है, ये सच कैसा अचल है वो अपरिवर्तनीय है, ऐसा अगर आपके ध्यान में आ गया तो बाद में ब्रह्म का ज्ञान अपने आप हो जाएगा. उसकी चिंता मत करो, पहिले थोड़ा 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 मैं बताता हूँ वो सुनो. यामध्ये काय म्हणायचं, त्यांना विश्वास ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव. तुला मला जे काही सांगायचं आहे ना ते खूप सखोल सांगायचं आहे, ते प्युअर आहे आणि प्युअर लवकर समजत नाही. प्युअर अतिशय प्युअर असल्यामुळे, आपली बुद्धी तितकी प्युअर नसल्यामुळे, आपला अज्ञानाचा पगडा असल्यामुळे, जसा तो दिव्याचा प्रकाश पडल्याशिवाय ती वस्तू दिसत नाही, तसा ज्ञानाचा प्रकाश जोपर्यंत पडत नाही, म्हणजे आतून आपलं मन जोपर्यंत त्या गोष्टीला कॅप्चर करण्यासाठी तयार होत नाही, तोपर्यंत या गोष्टींचा अर्थ नाही. मी सांगू शकत नाही. गीतेमध्ये सुद्धा भगवान म्हणतात ना, अशा गोष्टी मी पटकन सांगू शकत नाही. आणि तुला का सांगितलं, एक तर तुझं माझ्यावरती प्रेम आहे. प्रेम आल्यानंतर 18 अध्याय, 1 2 3 4 नाही, 18 अध्याय त्यांना सांगावे लागले. तेव्हा कुठे समोर कृष्ण अर्जुनासारखा भक्त असून ते ज्ञान घ्यायला त्याला 18 अध्याय 18 दिवस युद्ध थांबवावं लागलं. ते स्वतः भगवंत होते म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकले. कशासाठी केलं? जसं राम वसिष्ठांसमोर का बरं बसले आहेत की मला सांगा, त्यानिमित्त या जीवाचं कल्याण होईल. तसा अर्जुनाला का सांगितलं, अर्जुनाचं निमित्त का केलं, कारण अर्जुनाला सांगितलं ही गीता ऐकून अनेक जीवांचं कल्याण होईल. हळूहळू हळूहळू अर्जुनाला सुद्धा अज्ञानाचा पगडा आहे. मग तोच अज्ञानाचा पगडा आपल्याला आहे आणि तोच अज्ञानाचा पगडा रामांना आहे. मग हे रामांचा अज्ञानाचा पगडा जो आहे तो दाखवतायत राम की मला समजत नाही, तुम्ही सांगा. याचं एकच कारण आहे, आपल्या जीवांचं कल्याण व्हावं पुढे. मला कळतं हे जर सांगितलं तर पुढे कल्याण कसं होईल. त्यामुळे तू विश्वास ठेव माझ्यावरती, ट्रस्ट करो. ट्रस्ट करने के बाद मैं जो बताऊंगा धीरे 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 एक अंगठी दूंगा, बाद में और कुछ दागिना दूंगा. ऐसे करके 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 ये जो है ना, ये अलंकार सब झूठे हैं. ये अलंकार के अंदर जो सोना है ना वो इम्पोर्टेंट है, और उस सोने का उसको आपके लिए क्या महत्व है ये भी बताऊंगा. लेकिन अभी नहीं, थोड़ा 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 बुद्धि का ज्ञान आगे चलेगा तो आपको वो समझ में आ जाएगा. किती काळजी घेत आहेत आपली, किती काळजी घेतात आहेत. राम घेत आहेत, वसिष्ठ घेत आहेत. आणि हे सांगत असताना सुमनताई सुद्धा साधे साधे शब्द सांगून आपल्याला त्याची काळजी घेत आहेत की जेणेकरून तुम्ही लक्ष ठेवा, विश्वास ठेवा. हळूहळू तुम्हाला सगळं सगळं स्पष्ट होत जाईल. जसा दिवा लागल्यावरती आपल्या सगळीकडे प्रकाश पसरतो आणि ज्या गोष्टींवर तो दिव्याचा प्रकाश असतो ती गोष्ट आपल्याला दिसते, तसा सारखी आम्ही तुम्हाला ते ज्ञान तिथपर्यंत नेऊन देण्याचा प्रयत्न करू. यद्यद निख्यन्नते भूमे यथा तद्दत न भवेत. भूमीमध्ये जसजसे खणत जावे, जसजसं भूमीमध्ये खणत जावं तसतसं आकाशच तिच्या उदरात भरलेले आहे असा जास्त अनुभव येतो. असा होता का आतापर्यंत आपल्याला अनुभव? अशा प्रकाराने आपण भूमीकडे कधी बघितलं का? आपण म्हणतो भूमीकडे गेलो, भूमीमध्ये सगळं जडत्व आहे आणि जडत्व आहे, काळकुट्ट आहे, तिथे कोळसा सापडतो असं आपण म्हणतो. जितकं खाली जाऊ तसा कोळसा. आकाशामध्ये गेल्यावर कोळसा सापडत नाही. वरवर वरवर जातो तो कोळसा सापडत नहीं. कोल हमें नहीं दिखता. ऊपर जाएंगे तो, नीचे जाएंगे जड़त्व के हिसाब से, नीचे नीचे अगर जाएंगे तो हमें क्या मिलेगा, माइन में कोयला मिलेगा. हे आपल्याला माहिती आहे. पण ते म्हणतात वसिष्ठ थोडी दृष्टी बदल. दृष्टी बदलल्यानंतर तुला असं दिसेल, खोदल्यानंतर सुद्धा जो भाग आपण रिकामा केला त्या ठिकाणी सुद्धा आकाशच आहे, आकाशच भरलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये आकाश घटाघटात भरलेला आहे, आकाश सगळीकडे भरला आहे. ही दृष्टी होती आतापर्यंत. या एका ओळीमध्येच आपल्याला किती गोष्ट सांगून दिली की जेव्हा पृथ्वीकडे बघतो पृथ्वी जड आहे, पृथ्वीमध्ये काही नाही, पृथ्वीमध्ये जमीन खडक, सगळं कडक कडक आहे असं वाटत होतं. पण जर आपण फोडलं आणि त्या ठिकाणी निर्माण केलं तर ते आकाशच आहे तिच्या उदरात हे लक्षात येतं.
आपला हा जो देह आहे त्या देहामध्ये आकाशच आहे. जेव्हा देह सुटतो तेव्हा आकाशतत्वामध्ये विलीन होतं. ही जी संकल्पना आहे तीच पृथ्वी फोडली तर त्या ठिकाणी सुद्धा आकाशतत्वच आहे. म्हणजे तत्वाकडे नेलं की नाही हळूच त्यांनी, जे आत्तापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं. पटलं ना बुद्धीला आता? आपल्या शरीराच्या आतमध्ये वायू आकाशतत्व आहे हे माहिती होतं, योगद्वारे लोक सांगत होते, त्यामुळे ते पटलं. पण जडत्वामध्ये सुद्धा आकाशतत्व आहे हे सांगण्याचं काम या ओळीने केलं आहे. हळूच आपली बुद्धी तयार झाली, हो आकाशतत्व पृथ्वीमध्ये सुद्धा आहे. मग हळूहळू त्या तत्वातून निर्गुण तत्वाकडे नेणार आहेत ना गुरु. त्यामुळे एका एका गोष्टींवरती विश्वास ठेवा. तिच्या उदरात भरलेले आहे असा जास्त जास्त अनुभव येत जातो. जसा जसा अनुभव वाढतो तसा बोध दृढ झाला म्हणजे जगात अनंत ब्रह्माचाच साक्षात्कार होऊ लागतो. अरे जडत्वामध्ये जर अनंत आहे, जडत्वामध्ये जर आकाश आहे, आकाशतत्वाने सगळं व्यापून राहिलेलं आहे ब्रह्मांड, तर आपला देह तर यत्किंचित त्या मानाने, तुझा माझा त्यांचा, ते ज्यांच्याबद्दल तू काळजी करतोय त्यांचा, सगळ्यांचा छोटासा देह आहे या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मानाने. त्यामध्ये सगळीकडे ते तत्व भरलेलं आहे. ते जर तत्व नसेल तर प्रलय होऊन विलीन होऊन जाणार आहे. हळूच त्यांनी ब्रह्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. मला कळायचं असेल प्रकृती ब्रह्म कळायचं असेल तर तो काय खेळ करतो हे तर समजायला पाहिजे. असं कसं शक्य आहे? आपण एखादी गोष्ट तयार केल्यानंतर सगळीकडे एकच वस्तू. आपण एखादी वस्तू तयार केली घरामध्ये, एखादं लहान मुलांनी जर घर तयार केलं तर ते घर तयार केल्यावर तेच तत्व आहे का जे आपण त्या सगळीकडे भरलेलं आहे असं आपण त्या घरामध्ये टाकू शकतो का? ते त्यांनी जे टाकलंय ते आहे, आपण काय विशेष टाकू शकतो त्यामध्ये? पण देवानी तसं करून ठेवलंय. त्यांनी सगळीकडे एकच तत्व ठेवलंय. मग जो अनंत ब्रह्माचा साक्षात्कार तुला व्हायला लागेल, फक्त दृष्टी बदल म्हणताय. ही जी दृष्टी बदलली तर तुला सगळीकडे दिसू लागेल. कोणत्याही प्रकारच्या दुःख शोकाचा मागमूस सुद्धा राहणार नाही. अशा त्या सम अवस्थेचे ज्ञान निष्फळ कसं असेल? फक्त एक लक्षात दे, सुखदुःखाचं जर एकत्रित ज्ञान झालं, काळं आणि पांढरं जर एकत्रित आवडायला लागलं, वाईट आणि चांगलं जर एकत्रित आवडायला लागलं, दुष्ट आणि सज्जन एकत्रित आवडायला लागले, ते एकाच गोष्टीचा फरक आहे असं जर वाटायला लागलं, एकाच नाण्याच्या ज्या दोन बाजू आहेत असं वाटायला लागलं, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्या जीवनात बदल होणार नाही, पण तुझ्या जीवनात बदल होईल रामा. कारण ते दुष्ट म्हणून त्याला रावणाला मारताना सुद्धा असा आसुरी आनंद झालेला नाही रामांना, की आपण जसं एखाद्यावरती राग करून एखाद्याचा अंत करतो, चिडचिड करतो, क्रोध करतो, तसा क्रोध रामांना आलेला नाही. रामांना वसिष्ठांनी सांगून ठेवलाय, हे असं या पृथ्वीमध्ये घडणार आहे. त्याच्या कर्माप्रमाणे तो जन्म घेणार आहे. तो त्याचा अधिकार आहे, कारण त्याला मागच्या जन्मीचं फेडायचं आहे. तुझे सत्वगुण आहे तर त्याचे तमोगुण आहे. मग सगळं एकत्रच आहे. जमीन फोडली तर आकाश मिळतंय, आकाशच आहे, आकाश फोडू शकत नाही. मुख्य गोष्ट ही पण एक महत्त्वाचं तत्व आहे. आकाश संपू शकत नाही. घटाघटात, कणाकणात, क्षणाक्षणात, रेणूमध्ये आकाश भरलेला आहे. मग ते पुरुष जे पुरुष सुक्तामध्ये वाचतो, त्याचं वर्णन करतो, तर आपल्याला समजायला लागतं हे तत्व खरं आहे. जितकं खाली खोदलं त्याच्या विरुद्ध तत्व आहे ना आकाशाचं तत्व. जमीन जडत्व ते हलक्याचं प्रतीक आहे, जमीन जडत्वाचं प्रतीक आहे. गुरुत्वाकर्षण होत आहे. आपलं जे शरीर आहे ते ओढल्या कोणामुळे जात आहे? जमिनीमुळे ओढल्या जात आहे. जमिनीमध्ये कोणता गुण आहे? गुरुत्वाकर्षणाचा गुण आहे. पण जमिनीचं गुरुत्वाकर्षण संपवायचं असेल तर वेगळा काहीतरी फोर्स लावून वर जावं लागते. क्षेपणास्त्रांना वेगळा काहीतरी फोर्स लावावा लागतो, अन्यथा कोणीच वर जाऊ शकत नाही. आकाशाच्या कक्षेच्या बाहेर कोणी पडू शकत नाही. त्यासाठी त्यांना वेगळा जोर लावावा लागतो. मग ह्याच्या जर बाहेर पडायचं असेल जडतत्वाच्या, तर तुला सद्गुरूंच्या कृपेने ढकलावं लागेल पुढे, तेव्हा तू वर जाशील. अन्यथा गुरुत्वाकर्षण पृथ्वीचा गुण आहे, खेचून घेण्याचा. जडत्व पटलं? किती चांगल्या पद्धतीने सांगितलं त्यांनी की जडत्व हा पृथ्वीचा गुण आहे. त्याचा क्षमा करणे हा गुण आहे, त्याच्यावरती चर्चा करत नाही आहे. ते क्षमा करणे हा वेगळा गुण आहे, खेचून घेणे तर गुण आहे. म्हणून आपण अज्ञानाने सतत खाली खेचल्या जातो. आणि त्याच्या विरुद्ध उदाहरण सांगितलं, एखादं ज्ञान मला झालं, एखादी गोष्ट मला समजली, मान कशी ताठ आहे, कणा कसा ताठ आहे, बोट कसं वर आहे. मग आपण खाली जमिनीवर बोट करत नाही की मला ज्ञान आहे मी सांगणार, मला ज्ञान आहे मी सांगणार, असं नाही म्हणू शकत आपण. मला ज्ञान आहे मी सांगतो, मला ज्ञान आहे माझा कणा ताठ आहे, मला ज्ञान आहे माझं डोकं वर आहे. आकाशाकडे आकर्षित होतो केव्हा? ज्ञान असेल तर.
आणि जर गुरुजींनी विचारलं याचं उत्तर दे, मला माहीत नसेल, खाली मान, एकही शब्द न बोलता खाली मान घालतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे, जडत्व खाली आहे आणि मुक्ती वर आहे. हे इतक्या पद्धतीने जर समजायचं असेल तर मध्ये काय पाहिजे, हे जडत्व कळलं पाहिजे. पृथ्वी कशी ओढते आपल्याला कळलं पाहिजे. कारण पृथ्वीनीच जन्माला घातलाय ना पंचमहाभूतांनी आपल्याला. पंचमहाभूतांचा हा देह इथूनच जन्माला घातल्यावर आकर्षण करणारच आहे. ती स्वतःकडे ओढणारच आहे. पण त्याच्याकडे ओढल्या जायचं का, हे तत्व जर तुला कळायचं असेल, म्हणजे सोन्याचे दागिने आवडणारच आहे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. पण सोन्याच्या दागिन्यांमध्ये आहे काय प्रत्यक्ष, सोनं. ह्याकडे जर तुला जायचं असेल तर तुला असा फोर्स लागेल ना यातून बाहेर पडण्यासाठी. आणि तो जो फोर्स नेहमीसारखं दागिनाच आवडतो, त्याच्यातच पैसे घालवायचे, तेच घालायचं असं जर म्हटलं तर तू वर नाही जाऊ शकणार. वर जर जायचं असेल तर ह्याच्यातली वृत्ती तुला समाप्त करावी लागेल किंवा त्याला दुय्यम दर्जा द्यावा लागेल. दुय्यम दर्जा दिला, त्याला महत्त्व दिलं नाही, प्रिफरन्स जर वर दिला म्हणजे सोन्याला दिला. अजून सोनं म्हणजे काय सांगितलेलं नाही गुरूंनी, पण त्याच्यामध्ये असलेल्या तत्वाला जर तू लक्ष दिलं तर मग सोनं दागिन्यांकडे थोडं दुर्लक्ष होईल. दागिन्यांमध्ये सुद्धा सोनं दिसू लागेल. जसं घटाघटांमध्ये मी भरलेलं आहे, पण सध्या काय दिसतंय, ही व्यक्ती ती आहे, हे अज्ञानी आहे, हे दुष्ट आहेत, हे वाईट आहे, हे जड आहे, हे मला दिसतंय. पण त्यामध्ये सुद्धा जसं रामांना रावणामध्ये सुद्धा तत्व दिसलं तसं तत्व तुला दिसू शकतं. थोडा नेटचा इश्यू होता, पुन्हा जॉईन करते. नेटचा इश्यू होता काहीतरी, मीटिंगमधून लेफ्ट झाल्यासारखं झालं. तर हा जो भाग आहे तो थोडा स्पष्ट झाला असेल असं मला वाटतंय. स्पष्ट झाला असेल. कशाकडे बघायचं ही दृष्टी, जसं क्षेपणास्त्र जे पाठवतात त्या क्षेपणास्त्रांना विशेष ऊर्जा द्यावी लागते, तेव्हा कुठे ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जातात. मग आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जायचं असेल, जडत्वाच्या गुरुत्वाकर्षणाच्या जर बाहेर जायचं असेल तर फोर्स कशाचा लागतो, सद्गुरूंच्या कृपेचा. हे तुला ज्ञान जर झालं तर त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तुला सोनं किंवा दागिने हे स्पष्ट होतील. मी तुला हळूहळू सांगतो, त्यांनी अजून सांगितलेलं नाही, हे मी सांगते आहे की जेणेकरून थोडीशी पार्श्वभूमी तयार होईल की पुढे आपल्याला काय ऐकायचं आहे. आपल्याला छोट्या गोष्टी ऐकायच्या नाही आहेत. मग आता म्हटलंय, चिद्घनेन एकताम एत्य यदा तिष्ठती निश्चलः श्यामन व्यवहरन वा अपि तदा संशात उच्यते. म्हणजे ज्याचे चित्त आता एकदा अशा प्रकाराने चिद्घन झाले, परमात्म्याशी तद्रूप झाले आणि समाधीमध्ये लीन असताना किंवा व्यवहार करीत असताना सारखे शांत आणि निश्चल राहू लागले, अशा पुरुषालाच जीवनमुक्त असे म्हणतात. आता एक उदाहरण देऊन दिलं त्यांनी की अशा पुरुषाला जीवनमुक्त म्हणतात. कशाला, की परमेश्वरामध्ये चित्त स्थिर व्हायचं, माझं मी कोण आहे हे समजायचं, माझा कशावरती अधिकार आहे ते समजायचं, परमात्व तत्व माझ्यामध्ये आहे जे दोन्ही रूपामध्ये दिसू शकतं, चांगलं आणि वाईट, काळं आणि गोरं, गरीब आणि श्रीमंत, सुख आणि दुःख, या दोन्ही याच्यामध्ये जर मला कळायला लागलं की हे सगळं एकच आहे. कठीण जरी असली संज्ञा तरी समजायला थोडं निदान आपण शब्दांनी तरी समजू शकतो. बाकी अनुभव नंतर घेणार आहे. अनुभव घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. पण समजलं तरच अनुभवाकडे जाऊ ना, अन्यथा आपण त्याकडे जाणार नाही. मग त्याला चिद्घन अवस्था म्हणतात. शब्द कठीण आहे, पण जेव्हा आपण समजवतो, व्याख्या कशी काही असू द्या, सोनं काही असू द्या, दागिना आवडतो की नाही, मग त्या दागिन्यांमधलं सोनं जसं आवडतं तसं या घटामध्ये म्हणजे माठामध्ये आतमध्ये असलेलं जे तत्व आहे, आकाशतत्व, माठ फुटला तर ते आकाशतत्व आकाशामध्ये विलीन होतं. तसं आपल्यामध्ये असलेलं तत्व आकाशामध्ये विलीन होतं आणि या आकाशा व्यतिरिक्त काहीच नाही. हे तुझ्या मनाला स्थिर कर, खोटं काही नाही. हे सगळं जे आहे ते आहे. ज्या माणसांना त्रास होतो तो होतोय, तुला ज्याचा त्रास होतोय तेही दुःख खरं आहे, कारण तुला त्यांचं भलं करायचं आहे. मग आता त्यांना भलं करायचं नसतं
तर कशाला हा योग वसिष्ठ झाला असता? आम्ही आहोत हे राम मानतात आहे. आम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार आहे हेही राम मानतात आहे. आणि त्याचं उत्तर वसिष्ठांना द्यायचं आहे हेही सत्य आहे. रामावतार सत्यच आहे, पण तो अवतारच आहे शेवटी. जसा अवतार संपला आणि कुठे कोणाबद्दल नेणार आहे ते पुढे सोन्यापर्यंत नेणार आहे, तसं ते म्हणतात आहे की ती चितघन अवस्था, शब्द काही असो, जर तू स्थिर राहू शकला, शांत राहू शकला आणि तुला हे सगळं जर समजू शकलं, तर तू याच जन्मी सोनं बघू शकशील रे. दागिन्यामध्ये अडकून न राहता, दागिन्यांमध्ये अडकून न राहता सोन्याकडे तुझी दृष्टी. जमीन फोडत असतानाही त्यात आकाश आहे हे मी तुला सांगतो. सगळीकडे मीच भरलेलं आहे. आकाशतत्व. मग पुराण पुरुषाचं उदाहरण कसं घ्यायचं आपण? आकाशतत्व. हवा न दिसणारं. मग आता जर आम्हाला हवा दिसत नाही पण आहे, तसं ते तत्व आहे हे मानायला काय हरकत आहे? रामांना सांगतात तू मान. मोठं काहीतरी तत्व आहे. तुझ्या पूर्व पुण्याईप्रमाणे तुझा जन्म झालाय. तुला हे काम करायचं आहे. त्यामुळे या सुखदुःखाकडे बघू नको. तुला जे करायचे ते स्थिर राहा आणि तुझ्या मूळ रूपाकडे बघ. रामाला सांगतात आहे. रामाला सांगतात आहे मूळ रूपाकडे बघ. म्हणजे त्यांनी जेव्हा मूळ रूपाकडे बघितलं तेव्हा राम झाले. अन्यथा सगळ्यांनी राज्याभिषेक झाला असता, राज्य केलं असतं, अतिशय उत्तम राजे झाले असते, चांगले झाले असते. कारण त्यांचं मूळच सत्वगुण आहे त्यांचा. अतिशय उत्तम राज्य केलं असतं. रामराज्य ज्याला म्हणतो ते केलं असतंच त्यांनी. पण वनवास भोगल्याशिवाय, ही जाणीव झाल्याशिवाय, सगळं एकच आहे आणि तू त्यातला एक फक्त भाग आहे, एवढं तुला कळल्याशिवाय तुझ्या जीवनाचं सार्थक नाही. म्हणजे रामराज्य आणून सुद्धा तुझ्या जीवनाचं सार्थक नाही जर तुझा वनवास नसता तर. मग त्या वनवासाला किती महत्त्व आहे? जसं जमिनीमध्ये आकाश आहे हे समजण्यासाठी त्यांचा वनवास आहे. मग हे गुरुत्वाकर्षण तुला कळलं म्हणजे तुझा खरं रूप तुला ओळखलं हे रामांना सांगितलंय. मग आपल्याला जे सुखदुःख येतात त्या सुखदुःखांमध्ये आपण नाही आहे. सुखदुःखाच्या वर जर काहीतरी वेगळं दिसू लागलं तर बाकी आपल्या जीवनाचं सार्थक आहे. कारण रामराज्य स्थापन करून सुद्धा रामाचं नाव नसतं, पण त्या वनवासामुळे आणि त्यांच्या कर्मामुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे ते राम झाले जे आपले आराध्य दैवत आहे. अनेन प्रियताम देव भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकम कुलदैवतम. आमचं कुलदैवत राम कसं घडलं? कारण त्यांनी तसं जीवन वेगळ्या दृष्टीने सफल केलं. त्यांना मूळ काय आहे ते समजू लागलं आणि त्यामुळे वसिष्ठांचा त्यांच्यावरती झालेली जी कृपा आहे त्या कृपेने ते राम झालेले आहेत असं ते दाखवतायत अवतारामध्ये. प्रत्यक्षामध्ये ते अवतार म्हणजे विष्णूच आहेत, पण आपल्याला सांगण्यासाठी, कारण आपल्याला कसं कळणार त्याशिवाय. मग आता ह्याला जीवनमुक्त कसं म्हणतात हे सांगितलं. आता जीवनमुक्त अवस्था सांगितल्यानंतर उदाहरणांनी आपल्याला ते जास्त आवडतं. आधी मुळात त्यांनी सांगितलं, त्यानंतर मूळ संस्कृतात ते लिहिलं, नंतर सुमंतांनी ते आपल्यासाठी आणलं साध्या शब्दात आणि आता आपण चिंतन करतोय. या चिंतनातून मूळ रूपाकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. नाण्याच्या दोन बाजू आहे पण नाणं एकच आहे हे जेव्हा कळेल तेव्हा त्याला हे शब्द जीवनमुक्त वापरतात. आपण हलकं समजायचं. हलकं झालं की वर जातो, जड झालं की जमिनीत जातो. आपल्याला जमिनीत जायचं नाही, आपल्याला वर जायचं आहे. त्याच्यामुळे हलकं होऊन जायचं. उलट चांगली गोष्ट आहे ना, आम्हाला काहीच करायचं नाही आहे, आम्हाला फक्त आनंदात राहायचं आहे. अशी साधी संकल्पना जर आपण मनात आणली तर ज्या काही गोष्टी करत असताना सुखदुःखात आपण लेपन होणार नाही. थोडीशी दारू प्यायलेला उदाहरण पहा. थोडीशी दारू प्यायलेला मनुष्य अर्धवट अवस्थेत अतिशय बडबड करतो, पण भरपूर दारू पिऊन बेहोश झालेला मनुष्य हालचालही न करता स्वस्थ पडून राहतो. रामा, हाच न्याय चित्ताला तंतोतंत लागू पडतो. चित्त म्हणजे वाईटच आहे, चित्ताला वळवलं तर चांगलं आहे. हे दारूचं उदाहरण चित्ताला का दिलं? कारण असाच आपला स्वभाव आहे की नाही बघा. हा जो स्वभाव आहे तो स्वभाव व्यसनांमध्ये दिसतो. जसे सद्गुण रामांमध्ये दिसतात, जसे सद्गुण सद्ग्रंथांमध्ये दिसतात, जसे सद्गुण सज्जनांमध्ये दिसतात, तसे वाईट गुण व्यसनामध्ये दिसतात. मग व्यसनही बघ तू कसं आहे, व्यसनाने काय नुकसान होतं आणि सत्संगतीने काय फायदा होतो हे लक्षात घे. मन आपलं व्यसनाधीन आहे. त्याला बाजूला करायचं असेल, जसं गुरुत्वाकर्षणातून बाहेर सोडून जर त्याला क्षेपणास्त्राला वर सोडायचं असेल तर आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. अन्यथा इथल्या इथे राहायचं आहे, काही कठीण नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम. याच ठिकाणी राहायचं, इथलंच काम करायचं, इथेच मरून जायचं जमिनीमध्ये. जमिनीमध्ये आपण जळून त्या आपली राख आपण जमिनीमध्येच घालवायची. हेच करायचं आहे का पुन्हा पुन्हा? का उडायचं आहे वर? चित्ताला हा न्याय लागू पडतोय.
त्यामुळे चित्ताला थोडं बदल, आणि चित्ताला बदललं की बाकी काहीही बदलायची गरज राहणार नाही. फक्त तुला काय करायचं आहे त्याचा वेळोवेळी संकेत तुला देतो, आणि त्याप्रमाणे तू तसा निर्णय घे, आणि तू हलका होऊन जा, तू मोकळं होऊन जा. करायचं आहे ते करावं लागणार आहे, कारण ते तुझं कर्म आहे, मागच्या जन्मीचं गाठोडं घेऊन आलं आहे. ते तुला करू नको असं म्हणणार नाही. पण जे करत असताना तुझे अडकून पडतो मी केलं आणि मला दुःख आलं, ते दुःख तुझं नाही, ते सुख तुझं नाही. किती साधा न्याय बोलायला बरं. आता आपण इथून 1 तासानंतर गेल्यानंतर ही अनुभव घ्यायला कठीण आहे, पण कळलं तर निदान मन प्रयत्न तरी करेल. नाही तर दारू पिलेल्या माणसासारखं अज्ञानातच सुखी राहतो, प्रयत्न करतो. मग अज्ञानात नको राहू. तो प्रकाश तुझ्या मनामध्ये आला की थोडा त्रास होणार आहे मनाला, कारण मनाला वाटतं आम्ही आत्तापर्यंत आनंदात होतो, उगीच हे नवीन झिंगट लागलं आहे ज्ञानाचं, त्यामुळे मला त्रास होतो आहे. पण तो त्रास एकदा सहन कर, आणि पुढे एकदा का त्या इंधनाच्या द्वारे वर फेकल्या गेला की गेला तो वर देवाच्या जवळ. त्यामुळे ते इंधन जे आहे, ते इंधन म्हणजे गुरुकृपा आहे. ते इंधन म्हणजे आपल्याला कसं वागायचं, स्थिर राहणं हे आहे. जितकं जास्त स्थिर राहू तितकं वर जाऊ. किती सुंदर सांगतायत सद्गुरू. नंतर क्षुद्र विषयांच्या अल्पज्ञानामुळे चित्त शुद्ध होऊन जाते, क्षुब्ध होऊन जाते आणि गडबड करीत राहते. थोडंसं ज्ञान मिळालं, गडबड गडबड गडबड, सगळे संतोष, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आणि इतक्या प्रकारच्या शंका इतक्या येता मनात, कारण थोडंसं ज्ञान असतं. अरे पूर्ण ज्ञान घे. पूर्ण ज्ञान घेतल्यानंतर जर तुला माझं पटलं, पण सर्वज्ञतेमुळे सर्व जलांचे समावेशन करणाऱ्या समुद्राप्रमाणे ते सर्वस्वी शांत होते. आता आपण ओढा बघतो. आता सध्या पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ओढे, इतके छोटे 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 ओढे असतात. ते ओढे किती खळखळ खळखळ आवाज करतात. जवळ गेलं, दुरून समजतं आपल्याला, जवळ कशाला, दुरून समजतं आपल्याला या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे. जेव्हा आपण डोंगरात जातो किती आवाज असतो, नदीचा किती आवाज असतो. आणि तीच नदी जेव्हा समुद्रात मिसळते, समुद्राच्या लाटांवर आवाज आहे, तिथे पण आवाज आहे. पण समुद्र आतमध्ये कसा आहे, किती खोल आहे. मोठेच्या मोठे पर्वत समुद्रामध्ये आहेत. तो ज्वालामुखीचा उद्रेक होईल ती गोष्ट वेगळी, पण सध्या समुद्राच्या आतमध्ये गेल्यावर कुठं आवाज आहे, किती शांतता आहे त्याच्यामध्ये. ज्ञान भरपूर भरलं असलं शांत असतं, आणि कमी ज्ञानाचा खळखळाट आहे. उथळ पाण्याला कळकळाट फार. थोडंसं ज्ञान आहे, थोडेसे पैसे आहेत, चिल्लर चिल्लर एखाद्या डब्यामध्ये किती आवाज करतात. आणि त्याच किमतीचे पैसे ठेवले हलके, नोट हलकी असते. सगळीकडे तेच उदाहरण चालतं. हलकी नोट जर आपण त्या पैशाच्या डब्यात टाकली, आवाज नाही करत. आणि तीच नाणी टाकली, खळखळ खळखळ आवाज करतात. जडत्व, नाण्यामध्ये जडत्व, नोटेमध्ये हलकेपणा. मग तसं पाण्यामध्ये खळखळाट, समुद्रामध्ये शांती. तसा जीवामध्ये खळखळाट, देवामध्ये गेला की शांत. म्हणजे सगळीकडे हे उदाहरण आपण लागू पडतं. हे आपण एक मार्गदर्शन करतोय फक्त. या ठिकाणी मार्गदर्शनातून आपण आपल्या मनाने कितीही विचार, अगदी टोकाचे विचार करू शकतो की आम्हाला कुठे जायचं आहे, इथेच राहायचं आहे, आपल्या जीवाची राख करून जमिनीमध्ये जायचं आहे, की आपलं तत्व शिवतत्वामध्ये विलीन करायचं आहे आणि त्या शिवानी भस्म लावावं. अशा प्रकारची आपली अवस्था असली पाहिजे. आपल्या राखेचं भस्म शिवानी लावावं, जेणेकरून माझं भस्मसुद्धा वाया जाणार नाही. ही संकल्पना किती गोड आहे. आपण साधं पंचमहाभूतांचा देह आहे, साधे साधे विचार करून सोन्याच्या दागिन्यांमध्ये राहिलो तर आपली चिता, त्याचं जे भस्म होतं ती राख म्हणून पाण्यामध्ये टाकली जाते, वर नाही जात. पाणी, जमीन यामध्ये जाते. आणि माझं जर भस्म व्हायचं असेल आपल्या शरीराचं, तर ह्या सगळ्या हलक्या विचारांनी शिवतत्वामध्ये आधीच विलीन व्हायचं, आणि नंतर तेच भस्म शिव आपल्या कपाळाला लावतात. म्हणजे आपण अमर आहे याचं हे दुसरं उदाहरण आहे. जर सर्वस्वी शांत असेल जीव, कोणत्याच आपण बघा, रात्री झोपताना सुद्धा उदाहरण घेतलं. रात्री झोपताना जर कोणताही मनात विचार नाही आणि शांत झोपलो, किती शांत झोप लागते. मनात विचार आणायचे नाही, देवाचं ध्यान करायचं, काय करायचं वाटेल ते शांत होऊन जर झोपलो, शांत झोप लागते आणि सकाळी खूप ताजतवानं वाटतं. तसं विचारांचा गोंधळ जर नसेल तर जीवन शांत होऊन जातं, आणि ते शांत झाल्यानंतर हलकं होतं. हे तर अगदी साधं उदाहरण आहे. खळखळाट नाही, शांत, हलकं. आपलं स्वतःचं कल्याण झालं, बस झालं. आणि त्या कल्याणातून वाहणाऱ्या पाण्यासारखं वाहत राहायचं आपोआप, सहज. ती सहजता जर आली जीवनामध्ये, तर शांतता आली, तर वाटतंय की नाही शब्दांमध्ये सुद्धा जर मी शांत झाली तर हलकी आहे. माझ्या मनात क्रोध, राग, कपट, चिंता, काळजी असेल तर जड आहे, पृथ्वीकडे ओढल्या जाते. आणि पृथ्वी आपल्याला सामावून घेतेच. पृथ्वीने सामावून घेतलं की पुन्हा जीवन आहेच, कारण इथेच आपला देह आहे. तो त्या वासनेप्रमाणे या पृथ्वीत गाडला गेला, तोच वासना रूपाने पुन्हा जन्म घेतो. वर जाण्याचा प्रश्न नाही. लावा क्षेपणास्त्राला जोर आणि सुटा इथून.
गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर फेकले जा. आपली जागा सोडून तो विषयामागे जात नाही. आपली जागा स्थिर करतो, विषयांच्या मागे जात नाही, कधीही अस्वस्थ होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे की कधीही अस्वस्थ होत नाही, कधीही चिंता त्याला वाटत नाही, कधीही अशांत तो राहत नाही. शांत झाल्यानंतर त्याचं शांत मन, असं चित्त शांत झालं की तो हलका होतो. ही सर्वज्ञतेची शांतता म्हणजे ती चित्ताची निर्विषयता होय. आता चित्ताची निर्विषयता म्हणत असताना कोणते विषय संपले आहे जीवनातले? आपल्या मागचंही भूतकाळही आहे, भविष्यकाळही आहे. आपलं घर आहे, आपली मुलं आहे, आपली पिढी आहे, आपले शिष्य आहेत, आपलं ज्ञान आहे, हे सगळं आहेच. काहीही जाणार नाही. कल्प संपल्यावर जाणार आहे ते तोपर्यंत. पण कल्पाची सायकल जर लक्षात घेतली तर कधी ना कधी हे संपणार आहे. पण ते संपणं ती मोठी गोष्ट आहे. आपल्या जीवनात असताना सुद्धा आहे, आधी होतं, नंतरही राहणार आहे. आपला छोटासा काळ जो आहे तेवढाच फक्त याचा अनुभव घेण्यासाठी या देहाचा अवतार आहे. प्रत्यक्षामध्ये आपलं ज्ञान हे सनातन आहे. मग ही जी निर्विषयता आली, विषय संपलेले नाही, काहीच संपलं नाही, संसार संपला नाही, काहीही संपलं नाही, पण मन शांत झालं. मन जर शांत झालं, कशाने झालं, कसा व्यवसाय कसं करायचं त्याच्यावरती कार्य ते हळूहळू सांगतील. म्हणजे ते सरळ म्हणतात, एखाद्या सद्गुरूकडे जा आणि तिथे तुम्हाला जे सांगतील ते करा, सत्संगती करा, त्यांनी शांत होतं. हे साधं उदाहरण आहे. योग वसिष्ठामध्ये म्हणतात की ही निर्विषयता म्हणजे विषय तिथल्या तिथे, खायचं आहे, प्यायचं आहे, सगळं आहे, पण खायचं कशासाठी? काहीतरी विषय देहाला जगवायचा आहे आणि अशा पद्धतीने जगवायचं आहे की या देहातून मला परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे, त्यासाठी देह जगवायचा आहे. आत्तापर्यंत देह कशासाठी जगवायचा आहे? खाणे पिणे, लोकांचं कौतुक, चांगलं दिसणे, स्वतःचा अभिमान, स्वतःचा मान, यासाठी आपण देहाला जगवत होतो. आता देहाला जगवत असताना परमेश्वर प्राप्तीची ओढ असेल, तो देहसुद्धा सुवर्णाचा होतो. त्याचं भस्मसुद्धा स्वतः शिव लावतात. कारण आपल्या इच्छा संपल्या आहे, श्वास शिल्लक आहे, असं म्हटलं की शिव स्वतः येतात, आपल्याला नेतात. इच्छा राहिलेल्या आहे आणि श्वास संपला आहे, तर अर्थात आपली राख होऊन इथल्या इथेच जायचं आहे. त्या इच्छेप्रमाणे जन्म घ्यावा लागणार आहे रामा. तर त्यामुळे तुला असं निर्विषयता, विषयांमधली तुझी आसक्ती कमी कर. विषयातली आसक्ती, विषय नाही संपणार आणि संपू शकणारही नाही. वाईट लोक राहणार, चांगले लोक राहणार, तुझा मुलगा राहणार, पण तू होणार, त्यांचं त्यांचं होत राहणार, कधी जगणार कधी मरणार. तो तुझा खेळ नाही आहे, तो खेळ संसाराचा, प्रकृतीचा, त्याच्या प्रारब्धाचा आहे. तुझा संबंध फक्त आता सध्याच्या परिस्थितीत त्याच्याशी काम कर्तव्य करणे आणि निर्लेप होऊन कर्तव्य करणे, हे जर ज्ञान झालं, तू हलका होशील रे. बाकी सगळं होत राहणार आहे. अर्जुनाला नाही का सांगितलं, तू बाण मार, मारतो तो निमित्त हो रे, मारून तर मीच ठेवलाय त्यांना. हे एवढं मोठं ज्ञान योग वसिष्ठात तेच बोलतात, मारून मी ठेवलाय, निमित्त तर हो. आणि निमित्त झाल्याशिवाय पुरुष जन्माचं सार्थक नाही. कर्मयोग, कर्म तुला करायचंच आहे, पण कर्म करत असताना कृष्णाने मारून ठेवलाय. कर्म करत असताना माझ्या मुलाचं लग्न केलं, माझं हे केलं, माझं ते केलं, मला ज्ञान मिळालं. अरे त्यांनी दिलं म्हणून मी घेऊ शकली ते ज्ञान. ते देणारा तो आहे, हे जर लक्षात ठेवलं की तू शांत होशील. अन्यथा जड होशील, चिंता वाटेल, अभिमान येईल, ते नको आहे आपल्याला. ते विषय चिंतनापासून कायमचं मुक्त होतं. त्यामुळे ते विषयाचं चिंतन करत नाही, चिंतन आता ईश्वराचं करतं. चिंतन सुवर्णाच्या दागिन्यांचं न करता सुवर्णाचं होतं. चिंतन या देहाचं न होता आत्मतत्वाचं होतं. आणि आत्मतत्वाचं चिंतन म्हणजेच माझं चिंतन आहे. माझं म्हणजे भगवंताचं, पुराण पुरुषाचं चिंतन आहे. आत्मज्ञानामुळे चित्त निर्विकल्प समाधीमध्ये स्थिर झाले आणि परमपदाच्या साक्षात्काराने संपन्न झाले. म्हणजे त्या स्थितीला नैरात्म्य, चित्तरहितता किंवा शून्य वेद निर्विषयता असे शब्द वापरले आहेत. आता खरंच या शब्दांची गरज आहे का? सांगते मी, सांगायला हरकत नाही, पण खरंच त्या शब्दांची तरी गरज आहे का? आता हे मोठे मोठे वेदांचे शब्द म्हणून वेद आपण दूर ठेवतो, ज्ञान आपण दूर ठेवतो. प्रत्यक्षात हे ज्ञान अतिशय साध्या शब्दात समजू शकतं, अनुभवाने. म्हणून साधू संत म्हणतात, माझ्या अनुभवावर लक्ष ठेव रे तू, फक्त माझ्या शब्दांकडे लक्ष नको देऊ. आता मी जे शब्द सांगतो ते थोडे कठीणच आहेत, कारण मूळ आहे ते. आता सुवर्ण एवढा मोठा गोळा आहे, जडच आहे. पण त्या सुवर्णांचे दागिने जसे करून तुला सांगतो, तसं मी हे ना मी आता त्याचं कोळून पाहिलं आहे. तो वेदांत मी कोळून पाहिलो आहे. त्यामध्ये लक्ष नको देऊ, माझ्या शब्दांवरती विश्वास ठेव. माझ्या शब्दांवरती विश्वास ठेवल्यानंतर हे सगळे शब्दांची किंमत शून्य, अनुभव पूर्ण. शब्दांची किंमत शून्य, अनुभव पूर्ण असं ज्ञान तुला देतो. येथे जाणण्याचे म्हणून वेगळे काही नाही, काही जाणायचंच नाही आहे.
मी शांत आहे ना, आपोआप कळणार आहे सगळं. कळलं तरी चालेल, नाही कळलं तरी चालेल. कळलं तर उत्तम आहे, कारण ज्ञान घेण्याची आसक्ती आहेच मला. पुढे काय सांगणार आहे ते मला नाही कळलं तर या क्षणी मी स्थिर आहे. मला काही सांगायचं नाही, मागची कथा मला आठवत नाही, पुढे काय आहे त्याची मला चिंता नाही. आजचा क्षण मला भोगता आला ना, यामध्ये जर मी शांत असेल रामा, तर तू आजच मुक्त झाला. किती काय शब्दांची खेळ करतायत. शब्द सांगतात कठीण कठीण, सांगत असताना हलकं करून टाकतात. अशा स्थितीत जन्म मरणाधिक अवस्थांना काही अर्थ नाही रे. मग जन्म मरण जे आहे त्या अवस्था आहेत फक्त देहाच्या अवस्था आहेत. मी उत्पन्न झालो आहे, मी जिवंत आहे, मी पाहत आहे, मी संसार करतो आहे, मी बुद्धिमान आहे, मी कर्तृत्ववान आहे, असे असंख्य भ्रम. असे असंख्य भ्रम. कोणते? हे तर मला समजलं, आता ज्ञान जाऊ दे. म्हणजे हे मंगळसूत्र आहे, हे अंगठी आहे, ही बांगडी आहे, हे सगळं हे मला पटकन समजतं. सुमनताई म्हणतायत मी उत्पन्न झालो आहे, मी उत्पन्न झालो आहे म्हणतो. प्रत्यक्षात उत्पन्न, जसं गणपती 10 दिवस आपण मांडले, तो उत्पन्न झाला होता का प्रत्यक्षामध्ये? तो तर आहेच. अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक आहे, तिथूनच तो उत्पत्ती झाली आहे सगळी. याचं आपण विश्लेषण केलं आहे. पण 10 दिवस राहिला. 10 दिवसात दिवसातून 3दा पूजा अर्चा सगळं केलं आपण त्याचं. म्हणजे मी उत्पन्न झालो आहे हा भ्रम आहे. म्हणून तो विसर्जनाच्या वेळी तो जातो पुन्हा येतो, हे चक्र समजायला पाहिजे. मी उत्पन्न झालो आहे, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, मी पाहतो आहे, नंतर मी संसार करतो आहे, मी बुद्धिमान आहे, मी कर्तृत्ववान आहे, असे असंख्य भ्रम अविद्येने परवश झालेल्या चित्ताला होत असतात. हा भ्रम सोड. पण हे सर्व भ्रम चित्ताहून वेगळे नसल्यामुळे समाधी आणि ज्ञानाच्या योगाने चित्त शांत झाले म्हणजे सर्वच भ्रम नष्ट होतात. मध्येच रामाने शंका विचारली, पण 6:59 झाले आहे. मध्येच रामाने शंका विचारली, भगवान समाधी आणि ज्ञानाच्या योगाने चित्ताचे व्यापार हालचाल कदाचित थांबत असतील, पण तेवढ्याने चित्त नाहीसे झाले असे कसे म्हणता येईल बरं? याचं उत्तर आपण पुढच्या भागामध्ये पाहू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.